असतील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर हितेंद्र राठी सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी आताच त्यांच्या करिअरचा रौप्य महोत्सव साजरा करतायत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांना 25 वर्ष या इंडस्ट्रीत झालेली आणि एखादी व्यक्ती जेव्हा 25 वर्ष सलगपणे अविरतपणे एखाद्या क्षेत्रात काम करत असते तेव्हा त्यांना आलेले अनुभव, त्यांचा एकंदर प्रवास हा ऐकण्यासारखा असतो. त्यात त्यांच्याबद्दल महत्वाचं सांगायचं म्हणजे इंडस्ट्री मध्ये त्यांचं स्पेशालिटी असं म्हणायला हरकत नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे तोही त्यांचा अनुभव आपल्याला बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर ऐकायचा. त्यामुळे आपण थेट गप्पांना त्यांच्याशी सुरुवात करूया. गप्पांना थोडी अशी सुरुवात करूया थोडी फ्लॅशबॅक पासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागचं इन्स्पिरेशन कुणाचं होतं किंवा प्रेरणा कुणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? माझं न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव मधून शिक्षण झालं होतं बेसिक. त्याच्याने डिप्लोमा मी केलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ इंजिनिअरिंग मधून. बेसिकली 12th मध्ये कमी मार्क्स असल्यामुळे मी आधी बीकॉम ला घेतलेलं होतं, पण घरचे सगळे सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ते एक कुठेतरी होतं की मला सिव्हिल इंजिनियर बनायचं आहे आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टही होतं, कारण आधीपासूनच मी साईटवर जायचो. तर एक चान्स घेतला, डिप्लोमाला ऍडमिशन मिळाली, तिथे चांगले मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर व्हीजीटीआय बॉम्बे मधून बी सिव्हिल केलं आणि मग परत कर्मभूमी म्हणून जळगाव, जन्मभूमीला कर्मभूमी करायची, त्याच्या हिशोबाने जळगावला परत आलो. आणि बेसिकली आमचे मोठे बंधू स्ट्रक्चरल डिझायनर आहेच, तर त्यांच्याबरोबर आधी थोडं काम केलं मी स्ट्रक्चरलचं, पण त्याच्यापेक्षा एक्झिक्युशन मध्ये जास्त इंटरेस्ट होतं मला, त्याच्यामुळे मग एक्झिक्युशन चालू केलं. तर आधी बंगलेस केले खूप सारे, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सेसचा इथे जमाना चालू झाला आणि जळगावला बिल्डरशिप वालेही थोडे सुदृढ झाले आणि त्यांनी अपार्टमेंट्स चालू केले, तर ते चालू केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हता, म्हणून थोडं चेंज करायच्या हिशोबाने मी इंडस्ट्रीमध्ये शिरलो. त्याच्यामध्ये बेसिकली खूप जास्त अभाव होता इंजिनिअरिंगचा आणि ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या क्षेत्रात घुसलो. 2004-05 ला एक फर्स्ट जिनिंग केली होती मी पोहूरला. तिथून जी सुरुवात झाली ते आजपर्यंत असं समजून घ्या माझं फील्ड ओव्हरऑल कम्प्लीट झालेलं आहे, किंवा मी इंडस्ट्री करतो, बंगलेही करतो, त्याच्यानंतर इंटिरियरचे पार्टही करतो, असं सगळं एक ओव्हरऑल पॅकेज आलेलं आहे ते. असं मी म्हणलंच ना, 25 वर्ष काम केल्यानंतर आता एवढा मोठा सगळा पोर्टफोलिओ आहे. पण त्यातला आणखीन एक पार्ट महत्वाचा मला ऐकायचा होता, तो म्हणजे जेव्हा पहिला प्रोजेक्ट केला इंडिव्हिज्युअल, तर तेव्हा एक वेगळं दडपण असतं थोडंसं, की आपल्यावरच आता सगळी जबाबदारी आहे इंजिनियर म्हणून. आणि मग तो अनुभव कसा होता की जेव्हा पहिला प्रोजेक्ट केला तो, तर तेव्हाची काही आठवण असेल तर? फर्स्ट प्रोजेक्ट जो होता माझा रिनोव्हेशन वाला, म्हणजे बेसिक लोक नवीन काम चालू करतात, मी रिनोव्हेशन चालू करतो. सुनील मंत्री यांचा बंगला होता कस्तुरी म्हणून आदर्श नगर मध्ये, त्याचं रिनोव्हेशनचं काम आलेलं होतं आणि ते काम खूप किचकट होतं आणि चॅलेंजेस होते, कारण त्याचे लिंटेल लेवल्सला बीम ते तोडायचे, त्यावेळेस मशिनरी नव्हत्या आणि खूप जास्त लिमिटेशन होत्या सगळ्या गोष्टींना. मग त्याच्यातून हळूहळू हळूहळू ते सगळं मार्ग काढत गेलो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कधी मिस्त्रीने शिकवल्या, कधी आर्किटेक्टने शिकवल्या, की कशा पद्धतीने तुम्ही लेबर हँडल करायला पाहिजे किंवा काय बघितलं पाहिजे. बेसिकली आलो जेव्हा खूप जास्त थेरी होती माझ्याकडे, पण प्रॅक्टिकल नव्हतं. हा जसा एक प्रवास आहे तसा आता काही या क्षेत्रातल्या प्रश्नांकडे येऊया. त्यातला आता महत्वाचा प्रश्न विचारायचा म्हणजे आता तुम्ही 25 वर्ष याच्यात काम करताय, वेगवेगळ्या इंडस्ट्रीत वेगवेगळ्या एरियात जाऊन काम केलंय, पण त्याच्यात तुम्ही एक कायम बघितलं असेल कॉमन फॅक्टर, तो म्हणजे लेबर. आणि त्या लेबरमध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण त्यांना त्यातली माहिती नसल्यामुळे, त्यांना काही महत्वाची जबाबदारी चुकून दिली गेली तर अशा लोकांना तुम्ही साईटवर कसं हाताळता लेबरला? बेसिकली अनस्किल्ड लेबरला जो आहे ना, स्किल्ड लेबर बरोबर आम्ही हँडल करायला देतो, कारण स्किल्ड लेबरलाच आम्ही काम काही असलं ते सोपं होत असतो. आणि माझ्या याच्यात असं की एक ठेकेदार आम्ही नेमणूक करून ठेवतो, जेणेकरून किंवा त्या ठेकेदाराला आम्ही त्या गोष्टी समजवायच्या आणि त्याने ते काम करून घ्यायचं.
हा एक आम्ही एक इको फॅक्टर त्याचा ठेवलेला आहे जमवलेला आहे कायमचा, की बरोबर. हा कारण कोणतरी डायरेक्ट ट्रेनर आपण पाहिजे. लेबरशी हँडल करायचं म्हटलं की आपण खूप जास्त टेक्निकल असतो आणि तो खूप जास्त नॉन टेक्निकल असतो. तर त्याच्यामुळे सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम असा असतो की त्याला किती समजतंय हे आपल्याला कळत नाही आणि तो फक्त मान डोलत असतो, हो हो सर, हो सर, हो सर. बरोबर. त्यामुळे तेही डेंजरस आहे. तेही डेंजरस आहे. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस ऑलवेज असं. डेंजरस. दुसरं तुम्ही सुरुवातीच्या काळात रेसिडेन्शियल मध्ये काम केलं बरंच, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. त्यातला एक प्रश्न आहे की बऱ्याचदा त्या कस्टमरकडनं तुम्हाला एक वाक्य काय ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे येस. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. येस. आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणून कायमच कसरत असते की बजेट आणि क्वालिटी कशी मेंटेन करायची. तर ती तुम्ही कसं मेंटेन करायचं? हे ऍक्च्युली मी इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा एकमेव तोच कारण होता अजून एक की बुवा सगळ्यांना बजेटेड पाहिजे असतं आणि बंगल्यामध्ये तरी चालून जातो, तो म्हणतो बजेट कमी आहे पण तो त्या वेळेस जे आहे ना पैसे खर्च करायला तयार असतो. पण इंडस्ट्रीमध्ये त्याची हिंमत नसते म्हणा किंवा त्याला कमीत कमी खर्चामध्ये की चालेल इंडस्ट्री की नाही चालेल त्याचा एक त्याला कॉन्फिडन्स नसतो. त्याच्यामुळे त्याला कमीत कमी खर्चामध्ये करायचं असतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या टेक्निक्स आपण तिथे इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला. जसं पीटी स्लॅब्स वगैरे मी जवळपास इंडस्ट्रीमध्ये आजच्या तारखेला 20 ते 25 पीटी स्लॅब केलेले आहेत. ओके. त्याच्यामुळे एक 10% आपला खर्च कमी होतो कारण तिथे मोठ्या प्लेट्स असतात त्याच्यामुळे. तर ते एक आणलं. त्याच्यानंतर ज्या लाईट वेट ब्रिक्स असतात एसी ब्लॉक्स त्या तिथे इंट्रोड्यूस केल्या. त्याच्यामुळे वेट कमी होतं स्ट्रक्चरचं. त्याच्यामुळे डिझाईन मध्ये आम्हाला एक कुशन मिळून जातो. तर अशा काही गोष्टी करून ना त्याला आम्ही कसं इकॉनॉमिकल बसवायचं तो आम्ही प्रयत्न करतो. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे तुम्ही इथे मूळचे आहात. तुम्ही त्याप्रमाणे क्षेत्र बदलताना बघितलंय, एवढ्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलंय. तसं तुम्ही जळगावचा पण प्रवास बघितला असेल, जळगाव जिल्ह्याचा पण इतक्या वर्षातला. तर त्या अनुषंगाने प्रश्न आहे की जळगावला येत्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला एक सर्वांगीण विकास जर बघायचा असेल तर तुमचं एक इंजिनियर म्हणून विकासाचं विजन काय आहे? तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला जळगावची चांगली प्रगती पुढच्या 20 वर्षात बघायची असेल तर? बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल इंडस्ट्री जेवढ्या येतील तेवढं रोजगार वाढेल. रोजगार वाढलं की बाहेरचे लोक आपल्याकडे येतात आणि माझं असं म्हणणं आहे की बाहेरून जेव्हा पैसा येतो ना तेव्हा तर विकासाला चालना मिळते सगळ्या गोष्टींना आणि बाहेरचे लोक आले पाहिजे. आता आम्ही एक बीपीओ जॉब चालू केलं होतं 2009-10 ला. पण तो एक काही कारणामुळे याच्यासाठी बंद करावा लागला की स्किल लेबर जो असतो त्याला सिव्हिल इंजिनियर लागतात आणि ते मुंबई पुण्यामध्ये जास्त राहण्याचं त्यांचं मनशा असते की जळगावला मल्टिप्लेक्स नाही होते त्यावेळेस किंवा फिरायला काही गोष्टी नव्हत्या. तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की इथे राहून करणार काय, कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते तर जायचं कुठे. तर त्याच्यामुळे ते आम्हाला काही कारणाने ते बंद करावं लागलं. तर एक तिथेही आपण ओव्हरऑल ग्रोथसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतात त्या इन्फ्रास्ट्रक्चर दिले गरजेचे आहेत आणि जेवढे स्किल लेबर तुमच्या क्षेत्रामध्ये राहतील किंवा नोकरदार लोक राहतील तेवढा खर्च करतात ते आणि जेवढा खर्च झाला तेवढं तुमचं ग्रोथ जीडीपी जी आहे ती वाढत राहते. आणि जीडीपी वाढल्यामुळे कसं नगरपालिका आवक वाढली त्याचे क्षेत्र वाढतात, ते नवीन नवीन उपक्रम हाताळी घेतात. आता जसं एकही उद्यान नव्हतं एक 8-10 वर्षापूर्वी, आता भाऊच्या उद्यानाने ते सगळं झालं. तर त्याच्यामुळे एक फिरायची जागा झाली लोकांना, मेरून तलाव डेव्हलप होतोय. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत की त्या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत आणि इंडस्ट्रीज पण आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी इंडस्ट्रीयल क्षेत्र आता एमआयडीसी क्षेत्र कमी आहे तर त्याला एक चालना मिळाली पाहिजे कुठेतरी की तुम्ही जसं आपल्या सुरुवातीच्या गप्पांमध्ये सांगितलं की टर्नकी प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही करतात, अगदी स्टार्ट टू एंड लॉक अँड की टाईप प्रोजेक्ट पण इंडस्ट्रीयलचे केलेत. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर अजून इंडस्ट्रीज जळगाव भागात वाढवण्यासाठी? म्हणते डी झोन करायचं, डी प्लस झोन. त्याच्याने कसं सबसिडी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना फायदा होतो. त्याच्यामुळे इंडस्ट्रीला एक चालना मिळते. एक लागत कमी झाली ना थोडीशी इंडस्ट्रियलिस्टची तर त्याची रिस्क कमी होऊन जाते फेल होण्याची. तर त्याच्या हिशोबाने त्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस अँपल ऑफ स्पेस आता नाहीये जळगावला. जी इंडस्ट्रियल एरिया होता एमआयडीसीचा तो बराचसा संपलेला आहे आणि नवीन क्षेत्र शोधून राहिले एमआयडीसी, पण एमआयडीसीला तो जसं पाहिजे तसं मिळत नाहीये.
तर तो जर त्यांनी उपलब्ध करून दिला ना तर बरेचसे अजून इंडस्ट्री येऊ शकतात. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, मे बी इंडस्ट्रियल साठी असेल, रेसिडेन्शियल साठी असेल, तर तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता स्टील? आधी कसं होतं की Fe415 हा बेसिक क्रायटेरिया होता. सगळ्यात चांगला स्टील Fe415 संपला विषय. पण आता त्याच्यामध्ये 550, 550D वगैरे आलेलं आहे. तर आम्ही जेव्हा हे सगळं निवड करतो ना, तर तेव्हा डिझायनरशी आम्ही त्यांच्याशी संलग्न करून आता 550D किंवा 550 आम्ही यूज करतोय. बरोबर. त्याच्यामुळे आमची परत 30 बचत होते. एक 10% आम्हाला जो स्टील जो आहे, कारण स्ट्रेंथ वाढून गेल्यामुळे तर स्टील आम्ही कमी करू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तो 550D यूज करतो. डीएस सुधारला तर डीएस सुद्धा आलेला आहे, पण अजून तिथपर्यंत गेलो नाही, कारण कधी मिळतं कधी मिळत नाही. हा एक अवेलेबिलिटी हा एक मोठा क्रायटेरिया. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरलाय का कुठल्या प्रोजेक्ट? हा, खूप ठिकाणी वापरलाय. मग कसा होता त्यांचा अनुभव? छान, एकदम बेस्ट स्टील आहे. ओके. मी आमचा पूर्ण प्रोजेक्ट जे आहे खानदेश मोटर्स म्हणून आहे, तिथे आयकॉन स्टीलच वापरलेलं आहे. तर तिथे खूप चांगला अनुभव आला आणि आम्ही टेस्टही करून घेतली होती, कारण बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं की 550D नसतो तो. तर आम्हाला डी ची डक्टिलिटीचं एवढं काही घेणं देणं नसतं, पण आम्हाला बेसिक जे असतो तो 550 आहे का, त्याची स्ट्रेंथ जी आहे ती हो, तर ती त्याची टेस्टिंगही केली होते. तर अगदी 550 आलं होतं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण मुलं येतात, ज्यांचं वय ऑलमोस्ट 25 जेवढा तुमचा अनुभव आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? या क्षेत्रात येण्यापूर्वी तुमच्या यशाचा फॉर्म्युला काय सांगा? मी असं सांगेल की जे काम करा ना ते डेप्थने करा आणि ते सगळं व्यवस्थित समजून ते काम करा. आणि सिव्हिल इंजिनियर हा क्षेत्र एवढा मोठा आहे की तुम्हाला नो लिमिट आहे या याच्यासाठी. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये किंवा गव्हर्नमेंटचे जॉब किंवा गव्हर्नमेंटचेच कामं करायची असं काही न धरता प्रायव्हेटमध्येही खूप जास्त स्कोप आहे. त्या याच्यामध्येही तुम्ही हे करा. त्याच्या व्यतिरिक्त याच्या मध्ये सर्वे पासून ह्या सगळ्या गोष्टी जी आहेत ते आम्हाला लागत राहतात, त्याच्यामध्येही तुम्ही इंटरेस्ट घ्या, तर तुम्हाला खूप काही करायला मिळू शकतं त्यामध्ये. सो हे होते इंजिनियर हितेंद्र राठी सर, आणि त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटलं की ज्याप्रमाणे बिल्डिंगचा पाया फार महत्वाचा असतो, त्याच्यावर पूर्ण बिल्डिंग उभी असते, त्याप्रमाणे तुमचं नॉलेजचा पाया, ज्ञानाचा पाया जर पक्का असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्की या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी येतात. हे क्षेत्र इतकं विस्तारते आणि इतक्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, तर त्या सगळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.